किताबों पे इतना प्रेम करने वाला और उस व्यक्ति ने ये किताब जला दी, यानी इसका मतलब कितना भारी होगा। स्त्रियांना बाहेर जाण्याचा अधिकार नाही किंवा नोकरी करण्याचा अधिकार नाही, त्यांना मत मांडण्याचा अधिकार नाही। रैली है वहाँ पे, वहाँ खत्म हो जाएगी। हेलो, या रॅलीची सुरुवात करा। वीडियो वाले जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राणी दुर्गावती यांचा, राणी दुर्गावती यांचा, सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, स्त्री मुक्ती दिन, स्त्री मुक्ती दिन, स्त्री मुक्ती दिन। जय 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 भीम, जय 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 भीम। इस रैली के माध्यम से क्या संदेश देंगे? जय भीम। मैं रंजना सुरजू से इस रैली आज जो दिन है वो हमारा स्त्री मुक्ति दिन है। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब ने 25 दिसंबर 1927 को महाड़ में जो हिंदू धर्म का ग्रंथ था मनुस्मृति, उसको जला दिया। ऐसे महान पुरुष, यानी जो व्यक्ति किताबों पे इतना प्रेम करने वाला और उस व्यक्ति ने ये किताब जला दी, यानी इसका मतलब कितना भारी होगा कि वो जो किताब है इस समाज को कितनी विषारी होंगी, जिसमें महिलाओं का पूरी तरह से जो भी शूद्र और शूद्र से नीचे जो महिला था उनका जो शोषण था, वो शोषण करने वाली किताब को जला दिया। और आज उसी के उपलक्ष्य में और जो हमको सारे संवैधानिक अधिकार देके अपने संविधान में आज की भारत की महिलाओं को एक उन्नति के मार्ग पे रख दिया है, इसी के अवसर पर आज मनुस्मृति दहन दिन है और उसी को स्त्री मुक्ति दिन भी बोला जा सकता है। उसी के उपलक्ष्य में आज हम युवा ग्रेजुएट फोरम की तरफ से और अमोली मैत्री संघ की तरफ से और जो महिला जो हमारा पूरा युवा ग्रेजुएट से जो सीनियर सिटीजन महिला फोरम ग्रुप है उनकी तरफ से आज हमने बाइक रैली यहाँ पे का आयोजन किया है, जिसके अंतर्गत हम इस समाज को ये बताना चाहते हैं कि आज बाबा साहब ने होते और उन्होंने वो मनुस्मृति किताब नहीं जलाई होती और वो हम भारत की महिलाओं को अधिकार नहीं दिए हुए थे, आज हम यहाँ पे खड़े नहीं होते। तो हम उन्हीं को अभिवादन करने के लिए इस रानी दुर्गावती चौक से ये बाइक रैली निकाली है और हम लोग इसे इस तरह से ये उपक्रम लगा के महिलाओं में ये समाज जागृति का कार्यक्रम है और हर महिला यहाँ से प्रेरित होके जाए, ऐसा मुझे लगता है। इसी के उपलक्ष्य में हम लोग ने बाइक रैली का आयोजन किया है। जय भीम। मेरा नाम रोहिणी दैवल्य है। ये रैली अमोली मैत्री संघ की तरफ से ऑर्गेनाइज की गई है और ये हमारा तीसरा साल है और बाबा साहब ने मनुस्मृति दहन दिन की उपलक्ष्य में ऑर्गेनाइज की गई और उस वजह से जो महिला को अधिकार मिले हैं, पहले जो कंडीशन थी लेडीज़ की और अभी जो है उसमें क्या अधिकार मिले, वो एक जागृति के लिए लेडीज़ को आना चाहिए और ये सब पता होने के लिए ये रैली हमने ऑर्गेनाइज की है। ये हमारा तीसरा साल है। जय भीम। मी सोनाली धावणे, मी अमोली मैत्री संघामध्ये काम करते। तर आज मनुस्मृती दिवस आहे। तर आपल्याला माहितीच आहे की मनुस्मृतीमध्ये केवळ शूद्र स्त्रियांना नाही तर सगळ्या स्त्री
जो वर्ग आहे सगळ्याच कास्टमधला, तर त्यांना शूद्र म्हणून त्यांना लेखण्यात आलं आणि त्यांचे सगळे अधिकार मनुस्मृतीसारख्या ग्रंथात लिहून नाही का नाकारण्यात आलेले आहे. तर आजच्या त्याचमुळे बाबासाहेबांनी ते जाळलेलं आहे असं मला म्हणजे त्याचमुळे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि त्यांनी जे सांगितलं आहे मनुस्मृतीत जे कायदे होते ते स्त्रियांविषयी एवढे घाण होते, त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळलेली आहे तर त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही असं म्हणतो की स्त्रियांनी आता जे अधिकार मिळाले त्याच्याविषयी अधिक जागरूक राहावं आणि जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही अजून जागृत होऊन वाचा फोडायला पाहिजे. अहिल्याबाई होळकरांचा स्त्रीमुक्ती दिन सर्वांना. आज 25 डिसेंबर आहे आणि 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या धर्मग्रंथाचे दहन केलं होतं आणि 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. याचं दहन करण्याचं कारण काय? एखादी जे बाबासाहेब पुस्तकप्रेमी होते, जे बाबासाहेब वाचनालयासाठी मोठं घर बांधतात, पुस्तकासाठी मोठं घर बांधतात, ते बाबासाहेब 1927ला एका पुस्तकाचं दहन करतात. म्हणजे ते पुस्तक किती विषारी असेल याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की जर एखाद्या पुस्तकाचं दहन करत असेल, त्याला जाळून टाकत असेल, याचा अर्थ असा आहे की ते पुस्तक हे भयंकर विषारी होतं. म्हणून बाबासाहेबांसारख्या पुस्तकप्रेमी व्यक्तींनी मनुस्मृती नावाचं पुस्तक 25 डिसेंबर 1927ला दहन केलं. त्याचं कारण असं होतं, कारण मनुस्मृतीमध्ये म्हणतात की न स्त्री स्वातंत्र्य महर्ती. मनुस्मृती काय सांगतोय की न स्त्री स्वातंत्र्य महर्ती, म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार हा स्त्रीला नाही आहे. तिला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य द्यायला नको. तिला पुरुषांनी आपल्या हाताखाली, आपल्या पायाखाली, आपल्या चपलेसारखं तिला ठेवायला पाहिजे, तिला घरामध्ये डांबून ठेवायला पाहिजे. स्त्रियांना बाहेर जाण्याचा अधिकार नाही किंवा नोकरी करण्याचा अधिकार नाही, त्यांना मत मांडण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीचं त्या मनुस्मृती या ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं आणि हे कारण असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. आणि या देशाची घटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 26 नोव्हेंबर 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाली, त्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार दिले. त्यामध्ये समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, नोकरी करण्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 आम्हाला देते. ज्या कलम 19 मुळे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आम्ही आज मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करू शकत आहे. ह्या सगळ्या माझ्या भगिनी या ठिकाणी उभ्या आहे, आपलं मत व्यक्त करू शकत आहे. तर हे सगळे जे अधिकार आहे ते आम्हाला भारतीय संविधानामध्ये मिळालेले आहे आणि म्हणून भारतीय संविधान या सर्व महिलांचं रक्षण करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी आमच्या महिलांच्या शिक्षणासाठी जो संघर्ष केला, त्या सावित्रीबाईंनी जे दगडमाती अंगावर झेलली, त्यांच्या संघर्षाला जागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये मतदानाचा अधिकार दिला आणि त्यामुळेच आज महिला सक्षम झालेली आहे, या देशाची राष्ट्रपती झालेली आहे, या देशामध्ये मोठी बिझनेस वुमेन झालेली आहे, टीचर आहे, डॉक्टर आहे, त्यानंतर अंतराळवीर आहे. अशा मोठमोठ्या पदावर भारतीय महिला गेलेली आहे. ते एकच त्याचं कारण म्हणजे मनुस्मृतीसारख्या विषारी पुस्तकाचं दहन बाबासाहेबांनी केलं आणि भारतीय संविधानामध्ये आम्हा महिलांना अशा प्रकारचे मौलिक अधिकार, मूलभूत अधिकार दिले. त्यामुळेच आम्ही आमची प्रगती करू शकलो असं आमचं ठाम मत आहे. आणि हा दिवस आम्ही स्वतंत्र दिन, स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला पाहिजे. या उद्देशाने अमोली मैत्रीय संघ हे गेल्या 3 वर्षापासून रॅली काढत असते आणि या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवतो की स्त्री मुक्ती म्हणजे काय, मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी काय केलं, भारतीय राज्यघटनेमध्ये आम्हाला काय अधिकार मिळाले, हे आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नेहमी अमोली मैत्री संघ हे आयोजित करत असतं, परंतु आज या ठिकाणी युवा ग्रॅज्युएट फोरम आहे किंवा नॉर्थ नागपूर महिला फोरम आहे, हे सुद्धा अशा विविध संस्था या ठिकाणी आमच्यासोबत ॲड झालेल्या आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ही रॅली करतो. जय भीम सर्वांना. माझं नाव स्वाती शशांक लांजेवार. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं अभिवादन आणि स्त्री मुक्ती दिनांच्या सर्वांना शुभेच्छा देते. जशा प्रकारे वुमन्स डे आपण सगळे सेलिब्रेट करतो, त्याच प्रकारे स्त्री मुक्ती दिवस म्हणजे आजचा दिवस पण हा सगळ्यांनी सेलिब्रेट केला पाहिजे.
हा कोणत्या धर्मासाठी नाही आहे, हा फक्त स्त्रियांसाठी आहे. आणि आज जे काही स्त्रिया मोठ्या मोठ्या पदावर गेल्या आहे ते सगळ्या समाजाच्या स्त्रिया गेल्या आहे. तर जशा प्रकारे आपण वुमन्स डे सेलिब्रेट करतो, तर माझी विनंती आहे सगळ्या मुलींना, सगळ्या स्त्रियांना की हा दिवस पण सगळ्यांनी सेलिब्रेट करावा, ना का पर्टिक्युलर कोणी धर्म या फिर कोणी जात. तर सगळ्यांनी हा दिवस आहे हा सगळ्यांनी सेलिब्रेट करावा. एवढेच बोलून संपवते.